नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपला इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे आता की पुढच्या काही एक दिवसामध्ये आता आपल्या प्रथम सत्र परीक्षा म्हणजे फर्स्ट टर्म एक्झाम या वर्षीच्या सुरुवात होणार आहे. आणि हा प्रथम सत्र परीक्षा इंग्रजीचा पेपर तुम्ही कसा सोडवायचा आदर्श पद्धतीने आणि चांगल्या प्रकारचं स्कोरिंग कशा प्रकारे करायचं, त्यासाठी मी तुमच्यासाठी आज एक मॉडेल क्वेश्चन पेपर या ठिकाणी सादर करणार आहे. आणि त्याचबरोबर या मॉडेल क्वेश्चन बरोबरच याचं एक परफेक्ट सोल्युशन देखील तुम्हाला या ठिकाणी उजव्या बाजूला असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की डाव्या बाजूला ही प्रश्नपत्रिका आहे आणि उजव्या बाजूला त्याचं सोल्युशन कशा प्रकारे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला इंग्रजीचा पेपर असेल एकूण 50 गुणांचा, ज्यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे एकूण 2 तास. आणि तो पेपर तुमच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्या 2 युनिटवरती डिपेंड असणार आहे. तर आता जसे की तुम्हाला माहिती आहे की हा पेपर पॅटर्न सगळीकडे सारखा नसतो. म्हणजे जसं 9वी आणि 10वीचा पेपर पॅटर्न कसा बोर्डाप्रमाणे असतो तशा प्रकारे असं काही सेम नसतं. तरी पण मी अगदी 9वी 10वीच्या धर्तीवरच ह्या पेपरची रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं व्हिडिओ थोडासा मोठा होईल, कदाचित शेवटपर्यंत नक्की पहा. तर याचं जे पहिलं सेक्शन आहे ते आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये हा आपला पहिला प्रश्न आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स युजिंग द करेक्ट लेटर्स. त्या ठिकाणी आपण हे गाळलेले शब्द तुम्ही पाहू शकता. ह्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाला एक शॉर्टकट असं टायटल द्यायचं आहे, कम्प्लीट द वर्ड्स. त्याच्यामध्ये आपण स्टोरी, सपोर्ट, नोवेल, वाईज अशा प्रकारे. पुढं क्वेश्चन 2 अल्फाबेटिकल ऑर्डर असणार आहे. या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर असं आपण सिंपल एक टायटल दिलेलं आहे आणि टायटल नंतर या ठिकाणी हा अल्फाबेटिकल ऑर्डर जसं तुम्हाला माहीतच आहे. नंबर 3 राईट द रिलेटेड वर्ड्स. या ठिकाणी स्कूल दिलेलं आहे. स्कूलचे रिलेटेड वर्ड्स आपण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, टीचर्स, बुक्स, स्टुडंट्स, बोर्ड्स, एक्सेट्रा. तुम्ही यापेक्षा वेगळे पण देऊ शकता, फक्त ते स्कूलशी रिलेटेड असणं गरजेचं आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे की जो आपल्याला या ठिकाणी प्लुरल फॉर्म्स म्हणजे अनेक वचन रूप आपल्याला या ठिकाणी लिहायचे, जसं बुक, बुक्स, मॅच, मॅचेस, चाइल्ड, चिल्ड्रन. या ठिकाणी मी प्रत्येकाचे गुण तुम्हाला या ठिकाणी या ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे ते तुम्ही पाहू शकता. आणि याच्यातला जो 5th क्वेश्चन आहे, 5वा क्वेश्चन आहे, ते राईट द पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ब. आता इथे दिलेल्या व्हर्बचे आपल्याला पास्ट टेन्स फॉर्म्स म्हणजे क्रियापदाची दुसरी रूपं या ठिकाणी लिहायची आहेत, जसं आस्क्ड, पुट, प्ले, प्लेड अशा प्रकारे. आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं लँग्वेज स्टडीचं सेक्शन. आता आपल्याला जायचं या ठिकाणी ग्रामर सेक्शनला. हे जे आपलं सेक्शन आहे ग्रामर 2 या ठिकाणी जायचं आपल्या. यातला पहिला क्वेश्चन आहे फ्रेम येस नो टाईप क्वेश्चन. पाहू शकता तुम्ही फ्रेम येस नो टाईप क्वेश्चन. या क्वेश्चनला आपण या ठिकाणी अशा प्रकारे टायटल दिलेलं आहे आणि याचे सिंपल असे शॉर्टकट टायटल देऊन आपण डायरेक्ट आन्सर लिहिलेली या ठिकाणी कसल्याही प्रकारचा ॲरो वगैरे दाखवलेला नाही. तर तुम्ही पाहू शकता हा एस नो टाईप क्वेश्चन. आपला जो दुसरा क्वेश्चन आहे फ्रेम WH क्वेश्चन. WH क्वेश्चनचे देखील आपण या ठिकाणी असे डायरेक्टली उत्तर दिलेली आहेत, कोणताही प्रश्न लिहिलेला नाही. क्वेश्चन 3 ॲड सुटेबल क्वेश्चन टॅग्स. क्वेश्चन टॅग या ठिकाणी हे पाहू शकता. मी उत्तरांचे एक्सप्लेन या ठिकाणी करणार नाही, फक्त तुम्हाला पेपरचा पॅटर्न आणि तो पेपर पॅटर्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि असं आपण ही जी लाईन आहे ती अशा प्रकारची लाईन मारून या ठिकाणी आपण सेपरेशन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमची उत्तरपत्रिका आहे जी अधिक इम्प्रेसिव्ह होणार आहे. यातला क्वेश्चन नंबर 4 जो आहे चेंज द वाईस. सिंपल चेंज द वाईस असं एक सिंपल टायटल, त्याच्यानंतर डायरेक्टली आपण या ठिकाणी आन्सर दिलेले आहे. क्वेश्चन 5 मेक द फॉलोइंग सेंटेन्सेस निगेटिव्ह असं शॉर्टकट टायटल दिलेलं आहे आणि दिलेल्या वाक्यांना काय केलेलं आहे आपण निगेटिव्ह केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपण काय केलेलं आहे, हा टेन्सवरती डिपेंड क्वेश्चन आहे आपला, जो आपल्याला इथे दिलेली ही जी 2 वाक्य आहेत ती आपल्याला सिंपल पास्टमध्ये लिहायची आहेत. ही अशी आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत.
तर आपल्याला या ठिकाणी हे प्रिंट मिस्टेक झालेली. या ठिकाणी तुम्ही सिंपल प्रेझेंट असं गृहीत धरायचं आहे. या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता एक प्रिंट मिस्टेक आहे की हे जी वर आपल्याला दिलेली जी सेंटेन्स आहेत ते आपल्याला काय करायचं की सिंपल प्रेझेंटमध्ये या ठिकाणी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. तर या सूचनेचं तुम्ही या ठिकाणी तर सी ब्रिंग्स बुक्स, आय प्ले क्रिकेट. त्याच्यानंतर हा जो शेवटचा लँग्वेज स्टडी सेक्शनमधला तो आहे की आयडेंटिफाय द टेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्याचं आपल्याला फक्त टेन्स ओळखायचे. आपण याला सिम्पली आयडेंटिफाय द टेन्स असं टायटल दिलेलं आहे. त्याच्यानंतर 2 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि सिंपल प्रेझेंट टेन्स अशा प्रकारचं हे टायटल आपल्याला या ठिकाणी आपण दिलेलं आहे. तर हे झालं आपलं ग्रामर सेक्शन. आता जाऊया आपण आपल्या सेक्शन नंबर 3 कडे की जे आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा प्रश्न संपला. आपण या ठिकाणी सेपरेशन दिलं आणि पुढच्या सेक्शनला वळलो. तर सेक्शन 3 आहे आपलं हे. सेक्शन 3 जे टेक्स्च्युअल पॅसेज असणार आहे आपल्याला आणि या टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपण 2 पॅसेज देणार आहोत की जे 10-10 गुणांसाठी आपल्याला असणार आहेत. तर या बाजूला मी तुम्हाला या ठिकाणी हे दिलेलं आहे पॅसेज दिलेला आहे जो आपला जर्नी टू द वेस्ट या लेसनमधला तो पॅसेज आहे. आणि याचा जो A1 क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स, सिम्पली ट्रू ऑर फॉल्स असं टायटल दिलेलं आहे. त्याच्यानंतर फक्त हे जे आन्सर्स आहेत या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. कसल्याही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी लिहिलेला नाही. पुन्हा हा प्रश्न झाल्यानंतर पुढे आपण याला सेपरेशन दिलेलं आहे. A2 मध्ये राईट एनी 4 पिक्चर्स ऑफ सन वुकॉंग्स कॅरेक्टर दॅट यू लाईक मोस्ट. सन वुकॉंग जे पात्र आहे आपल्या स्टोरीमधलं त्याचे आपल्याला 4 कॅरेक्टर्स या ठिकाणी लिहायचे. जसं ही कॅन वॉक थ्रू फायर, ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज, he can travel underwater, he can fly to any place at a way. So these are the 4 character of features of the Sun Wukong's character. Question A3, find the opposites of the following: ordinary, extraordinary, tiny, huge, coward, brave, nothing, everything. Question A4, do as directed frame, ज्याच्यामध्ये आपल्याला 1 मध्ये yes no टाइप क्वेश्चन आणि दुसरा जो आहे WH क्वेश्चन, डज ही लव टू हॅव फन, हाऊ इज सन वुकॉंग. आणि A5 जो आपला पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे. पर्सनल रिस्पॉन्समध्ये आपण या ठिकाणी काय दिलेलं आहे, व्हॉट विल यू डू इफ यू गेट सुपर पॉवर्स लाईक सन वुकॉंग. जर सन वुकॉंग सारखे जर सुपर पॉवर तुम्हाला या ठिकाणी मिळाले तर तुम्ही काय करसाल. या प्रश्नाचा असं 3 ते 4 ओळीमध्ये आपण आपला रिस्पॉन्स या ठिकाणी दिलेला आहे. आता वळूया आपण ह्या पुढच्या प्रश्नाकडे. यातला जो आहे हा सेकंड पॅसेज असणार आहे आपला क्वेश्चन 3B जो 10 मार्कासाठी असणार आहे तो टेक्स्च्युअल पॅसेजेस असणार आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी 2 फॅबल्स मधली आपली ही जी सेकंड स्टोरी आहे, द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस, त्या स्टोरीचा आपण या ठिकाणी पॅसेज घेतलेला आहे. यातला जो B1 आहे तो कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आणि कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस लिहिताना आपण जे काही फिल करतो आहोत त्यांना या ठिकाणी मी अशा प्रकारे अंडरलाईन केलेलं आहे जेणेकरून आपल्याला तपासताना किंवा तपासणाऱ्याला ते उत्तर अतिशय सोपं जाणार आहे. त्यानंतर B2, पुट द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर ऑर्डर ऑफ हॅपनिंग इन द पॅसेज. म्हणजे आपल्याला या सेंटेन्सचा सिम्पली काय करायचं आहे तर ऑर्डर लावायचं आहे. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 अँड नंबर 4 अशा प्रकारे. B3, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फेलो, रस्टिक, फेअर, कंट्री, फीस्ट, फाईन, फ्रेंड, टाउन अशा प्रकारे. B4 ग्रामरचा क्वेश्चन असणार आहे डू एज डिरेक्टेड मध्ये. त्यामध्ये आपल्याला पहिल्या या ठिकाणी चेंज द व्हॉइस आणि दुसरा आयडेंटिफाय द टेन्स. आणि पुन्हा A5 जो क्वेश्चन आहे तो व्हॉट डू यू लाईक मोस्ट, विलेज लाईफ और कंट्री और सिटी लाईफ. तर या ठिकाणी आपल्याला स्वतःचा रिस्पॉन्स या ठिकाणी लिहायचा आहे की तुम्हाला गावाकडचं जीवन आवडते का शहरातलं जीवन आवडते अशा प्रकारे. त्याच्यानंतर वळूया आपण आमच्या सेक्शन D कडे जे आपलं पोएट्री असणार आहे. म्हणजे अर्थातच तुम्ही पाहू शकता की आता या सेक्शनमध्ये आपल्याला फक्त पोएमचा एक स्टॅन्झा असणार आहे. त्यासाठी जी मी आहे पोएम निवडलेली आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. आणि याचा एक सिंपल 5 मार्कासाठी मी तुम्हाला या ठिकाणी स्टॅन्झा दिलेला आहे. त्यातला जो A1 क्वेश्चन आहे तो ट्रू ऑर फॉल्स असणार आहे. त्या ठिकाणी मी सिम्पली आन्सर लिहिले, कसल्याही प्रकारचे वाक्य सेंटेन्सेस लिहून वेळ घातलेला या ठिकाणी नाही. नंबर A2, राईट व्हॉट द नॅचरल एलिमेंट्स फ्रॉम द पोएम आर डुईंग. की कवितेमधले जे नैसर्गिक घटक आहेत या ठिकाणी काय करतात ते आपल्याला लिहायचे. तर टाइम इज फ्लाइंग पिजन्स इन द स्काय, ब्रिजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग.
A3 सिम्पली सो फाइंड रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. इथे दिलेल्या 2 शब्दाला आपण सिम्पली पोएमचे हे 2 रायमिंग वर्ड्स या ठिकाणी शोधलेले आहेत. आता वळूया आपल्या पुढच्या. हा क्वेश्चन 4B आहे, जो तुमच्या इंग्लिश वर्कशॉपमधल्या किंवा 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क्समधल्या ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. जसं 4B या ठिकाणी काय की थिंक ॲज मेनी एज कमांड दॅट बिगिन विथ द फॉलोइंग वर्ड्स. या वर्डने सुरुवात होणाऱ्या कमांड्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. आपण पाहू शकता प्ले, प्ले द चेस, प्ले केअरफुली, लर्न, लर्न द टॉपिक केअरफुली, लर्न द लेसन, क्लीन, क्लीन द रूम, क्लीन दिस रूम केअरफुली, ब्रिंग, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, ब्रिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. आता वळूया आपल्या सेक्शन ई कडे. सेक्शन ई म्हणजे आपल्याला या ठिकाणी रायटिंग स्किल असणार आहे आणि रायटिंग स्किलमध्ये आपण पहिल्यांदा दिलेली या ठिकाणी लेटर रायटिंग. तर हे लेटर तुम्हाला कुणाला लिहायचं आहे? राईट अ लेटर टू युअर फ्रेंड टू इन्व्हाइट हिम हर टू युअर बर्थडे पार्टी अरेंज्ड बाय युअर पॅरेंट्स. सो यूज द पॉईंट्स गिवन बिलो, ॲड सम ऑफ युअर ओन पॉईंट्स. या ठिकाणी आपल्याला पॉईंट दिलेले आहेत आणि लेटर लिहिताना आपण आपले स्वतःचे पॉईंट देखील या ठिकाणी ॲड करावायचे आहेत. तर हे पत्र आपल्याला कुणाला लिहायचे? तर आपल्या मित्राला लिहायचे. तर अशा प्रकारे हे पत्र लिहिताना हा ब्लॉक फॉर्मॅट आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण अशा प्रकारे एकाच लाईनमध्ये पूर्ण एक म्हणजे कसल्याही प्रकारचं डावीकडनं मार्जिन न सोडता आलेल्या पाहिजेत. तर या ठिकाणी लेटर अशा प्रकारे हे पूर्ण नाव, त्या ठिकाणी आपला ॲड्रेस, डेट अशा फॉर्मॅटमध्ये टाकायचे. त्याच्यानंतर 3 सुटेबल पॅरेग्राफ्समध्ये आपल्याला हे पत्र या ठिकाणी लिहायचे आणि अशा प्रकारे आपण पत्राची या ठिकाणी एंडिंग करावायची आहे. इथे दिलेले 4 पॉईंट्स तर आपल्याला यूज करायचे आहेत देखील आणि आपण आपल्या मनाने देखील काही पॉईंट ठिकाणी ॲड करू शकतो. आता वेळी शेवटच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन 5B जो ट्रान्सलेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये सिंपल तुम्हाला 4 सेंटेन्सेस असणार आहेत. त्यापैकी 3 सेंटेन्सेस तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये या ठिकाणी भाषांतर करावायचं आहे. जसं प्लांट मोर ट्रीज, अधिकाधिक झाडे लावा, डोंट थ्रो गार्बेज ऑन द रोड, कचरा रस्त्यावर फेकू नका, यूज डस्टबिन फॉर द गार्बेज, कचऱ्यासाठी कचरा कुंड्यांचा वापर करा, सेव्ह ट्रीज सेव्ह अर्थ, झाडे वाचवा पृथ्वी वाचवा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा आपला प्रथम सत्र परीक्षेचा इंग्रजी विषयाचा एक नमुना प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर आदर्श सोल्युशन्स या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. तर मला आशा आहे की तो तुम्हाला या ठिकाणी निश्चितच आवडेल. की ही जी आपली प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला अशा या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी अशा दिसणार आहे. तर मी प्रत्येक नवीन प्रश्न या ठिकाणी एका नवीन पेजवरती सुरुवात केलेला आहे. तुम्ही पाहू शकता हे उत्तरपत्रिका. या प्रश्नपत्रिकेचा एक सेपरेट व्हिडिओ देखील या ठिकाणी मी तुम्हाला देणारच आहे. आणि जर ह्या पद्धतीनं जर तुम्ही उत्तरपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न केलात तर निश्चितच तुम्हाला जास्तीत जास्त गुण तर मिळणार आहेत. याउलट तुमचं जे काही ही जी आपण पद्धत आहे ती टाईम सेव्हिंग पद्धत आहे. म्हणजे जेणेकरून तुमचा वेळ देखील भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाचणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल.